ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 फुटीर खासदार घेणार शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये प्रवेश। 7वा खासदार येण्याच्या तयारीत, रामदास कदम यांचा दावा। ठाकरेंचे फुटलेले खासदार विमानतळावरून थेट एकनाथ शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावर। थोड्याच वेळात सर्वांची एकत्र पत्रकार परिषद। उद्धव ठाकरेंच्या बैठकीला 4घे आमदार गैरहजर। आमदारांच्या दांडीवरून चर्चेला उधाण। शिवालयमध्ये ठाकरेंच्या आमदारांची बैठक। खासदार फुटल्यानंतर आमदारांसोबत खलबतं, तर शिवालय बाहेर दंगल नियंत्रण पथक दाखल। फडणवीसांची ताकद कमी करण्यासाठी शहांकडून एकनाथ शिंदेंचा वापर। युबीटी खासदार संजय राऊतांचा दावा, तर शिंदे अमित शहांचे कॉन्ट्रॅक्ट किलर असंही केलं वक्तव्य। दाढीवरून हात फिरवत आदित्य ठाकरेंनी केली एकनाथ शिंदेंची मिमिक्री। नाशिकमध्ये नरेंद्र दराडे यांच्या पराभवावरून येतो ट्रेलर है असं म्हणत शिंदेंना डिवचलं। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज भाजप आमदार खासदारांचा क्लास। मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी सायंकाळी 7 वाजता बैठक। अधिवेशनातील उपस्थितीबाबत आमदारांचे कान टोचणार। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची भाजपवर टीका। गोकुळ गीतेंच्या विजयावरून राजकारण पेटलं। माझ्याशी गद्दारी झाली, आमच्या नेत्यांना अंधारात ठेवलं। पराभवानंतर नरेंद्र दराडेंची प्रतिक्रिया। आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियाची मतं फुटली। धाराशिवमध्ये 150, अमरावतीमध्ये 85, तर नागपुरात 81 मतं फुटल्याची माहिती। गेलेत कधीही पत्रकार परिषद सुरू होणार आहे आणि काय होऊ शकतं पत्रकार परिषदेमध्ये नेमकं? उदय, आवाज पोहोचतोय माझा? काही मिनिटातच पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। स्वतः शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत। त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाहेर पडलेले 6 खासदार उपस्थित असणार आणि आपण पाहतो एकंदरीत शिवसेनेने या पत्रकार परिषदेला मोठं शक्ती प्रदर्शन केलेले। सर्व ज्येष्ठ मंत्री या पत्रकार परिषदेला स्वतः उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत शंभूराजे देसाई आहेत। शंभूराजे, काय सांगाल? ऑपरेशन टायगर यशस्वी होताना दिसतंय, मात्र पुढे भविष्यात आणखीन असे ऑपरेशन टायगर होणार आहेत का? या बाबतीतलं भाष्य आत्ता करणं योग्य नाही। आता जी पत्रकार परिषद थोड्याच वेळात सुरू होते त्याच्यामध्ये पक्षाची भूमिका, पक्षाबरोबर नव्याने जोडले जाणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांची भूमिका ही आपल्यासमोर या ठिकाणी येणार आहे। पण ज्या मान्यवरांनी या 2 दिवसामध्ये आपल्या भूमिका व्यक्त केलेल्या आहेत माध्यमांच्या समोर, त्यांनी काय सांगितलं की पक्ष नेतृत्वाचं जे पाठबळ लागतं मतदारसंघातले कामं करायला, पदावरती असताना तिथले प्रश्न सोडवायला, ते पाठबळ मिळत नाही। पक्ष नेतृत्वाकडनं जो प्रयत्न केला जावा लागतो तो केला जात नाही आणि त्यामुळं लोकांना अनसरेबल आम्ही आहोत। लोकांच्यासाठी जर आमच्या पक्ष नेतृत्वाचा काही सपोर्टच मिळणार नसेल तर मग शेवटी त्या भागातल्या लोकांसाठी, मतदारसंघातल्या लोकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ सगळ्याच लोकप्रतिनिधींच्या वरती येते आणि म्हणून आता त्यांची भूमिका थोड्याच वेळात ते लोक मान्यवर नेते या ठिकाणी स्पष्ट करतील। आपल्याला समोर येईल की त्यांचं नेमकं त्यांनी जे काय मत व्यक्त केलंय ते आपल्या समोर येईल थोड्या वेळामध्ये। शिवसेनेमध्ये 6 खासदार पक्ष प्रवेश करतील, त्यांचा गट विलीन होईल, त्यामुळे NDA मध्ये राष्ट्रीय पातळीवरती शिवसेनाचं राजकीय वजन वाढणार आहे। दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष शिवसेना असेल, ही आनंदाची गोष्ट। मी मगाचपासून सांगतोय ना, अनेक वेळा 2022 पासून जसं मुख्य नेतेपदाची धुरा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आली तसा पक्ष वाढत चाललेला आहे। अगदी ग्रामपंचायतीपासून, नगरपालिकांपासून, जिल्हा परिषदांपासून, पंचायत समित्यांपासून, नगरसेवकांपासून, आमदार खासदारांपर्यंत संख्या वाढत चाललेली आहे। हे कशाचं प्रतीक आहे? शिंदे साहेबांचं नेतृत्व सर्वसामान्य शिवसैनिकांनी स्वीकारलेलं आहे आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे लोक निवडणुका लढलेत त्या सगळ्यांना धनुष्यबाणावर मतदान करून जनतेनं निवडून दिले। म्हणजे एक प्रकारे लोकमतातनं मतदान करून जनतेने शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि ही आनंदाची गोष्ट आहे की केंद्रामध्ये
मित्र पक्षांच्या मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा मित्रपक्ष होण्याची संधी माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मिळते आहे. ही निश्चितपणे शिवसेनेच्या दृष्टीने एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. ऑपरेशन टायगर 2 यशस्वी होताना दिसते. याच्यानंतर ऑपरेशन टायगर 3 आणि 4 हे देखील राबवलं जाणार आहे. हे अगोदर सांगायचं नसतं, त्यामुळं मी आपल्याला सांगेन आणि ते सांगण्या एवढा मी मोठा देखील नाही. त्यामुळं आम्ही पक्ष वाढवायचे प्रयत्न थांबवणार नाही. आम्ही पक्ष वाढवण्याचे प्रयत्न 24/7 आमचे चालू ठेवणार आहे. आणि ज्यांना आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाबरोबर काम करायचं आहे, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे, असे जे नेते येतील आमच्याकडं त्या सगळ्यांचं शिवसेनेमध्ये आम्ही स्वागत करू. शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार देखील तुमच्या संपर्कात आहेत का? त्यानंतर काही नगरसेवक बघा, उबाटा गटाचे अनेक खासदार आमदार आमचे मित्र आहेत. आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळं भेटी होत असतात, चर्चा होत असतात, एकमेकांचे विचारांची देवाणघेवाण होत असते. म्हणून मी म्हणलं ना, सगळ्यांच्याच मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खदखद आहे, अस्वस्थता आहे. त्यामुळं आता तुम्ही समजून घ्या, मनामध्ये खदखद असली, अस्वस्थता असली, बेचैनी असली की मग त्याचा परिणाम हा निश्चितच भविष्यात कदाचित आलंही असेल. आता आमदार आहेत, आम्ही तर बायकार आलेलो आहोत, आमच्या गाड्या अजूनही बाहेर आहेत, आम्ही बायकार आहोत. जर विमान असेल तर बरं आहे, आम्हालाही त्यांच्यामुळे विमानाची सफर मिळेल. निरोप नाही, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की आमचे ते मित्र आहेत, त्यांनी मित्राचा विजय झाल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज खरं म्हणजे अधिवेशन होतं आणि अधिवेशनाला बायकार मी इथून जात असताना मध्येच निकाल लागला आणि निकालाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी त्या ठिकाणी आलो. योगायोग आहे, राजकीय की नाही मैत्रीपूर्ण. तुम्ही म्हणाल की सगळं त्यांनी चित्र क्लिअर केलेलं आहे, नेमकं काय क्लिअर केलेलं आहे? गणेश भाऊंनी गोकुळ भाऊंना एक लहान भाऊ म्हणून त्यांनी प्रभू रामचंद्रासारखी भूमिका निभवलेली आहे आणि लक्ष्मणाला आदेश केलेले आहेत की ही जागा जरी आपण महायुतीचे होतो, महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेलेली होती आणि इथे शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्यामुळे गोकुळ भाऊंनी शिवसेनेकडे जावं अशा पद्धतीची इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि मला वाटतं गोकुळ भाऊ रामाची दिलेला आदेश, प्रभू रामचंद्रांनी दिलेला आदेशाचं पालन 100% करतात. तुम्ही आता काय हनुमानाच्या भूमिकेत आहात का? त्यांना उडून घेऊन चाललात? हा, तसं समजा. विमान कुठून आहे जाण्यासाठी आणि कुठे जाणार आहे तुम्ही? इथं एकच एअरपोर्ट आहे नाशिकला ना, ओझरला. तिथून कुठे? तिथून मुंबई. विमानतळ म्हणून एअरपोर्ट आहे. बोला ते बोला. यांच्या माहिती द्या तुम्ही. आप्पा बोला. म्हणजे इथून कुठे जाणार आहे आणि कुठे पोहोचणार आहे? इथून आता ओझर जाऊ आणि ओझरहून मुंबई एअरपोर्टला. एअरपोर्टवर ना मुंबई एअरपोर्टनं फोन करू, ते ठाण्यात आहेत का मुंबईत आहेत तिथे जाऊ. शिंदे साहेबांकडे जवळपास निश्चित आहे प्रवेश 100%. शिवसेनात कधीपर्यंत प्रवेश होईल? प्रवेश कधी होईल हे मला माहित नाही, पण भेट संध्याकाळपर्यंत निश्चित होईल. ओके, पण स्वीकार होईल गीतेंचा 100%. कारण तुमच्याच उमेदवाराचा पराभव त्यांनी केलाय आणि ते आता प्रवेशासाठी तिकडे किंवा भेटीसाठी जात आहे. नक्की. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की कुठलाही आडावेडा न घेता ते आमच्या सोबत येत आहेत. हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. दराडेंची समजूत कशी काढणार? आता दराडे पराभूत झालेले, तुमच्याच पक्षाकडनं ते होते. पराभवाचं खापर इतरांवर न फोडता मला वाटतं पराभवाचं आत्मपरीक्षण करणं हे महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे ते जे आहे त्यांचं खापर मी कोणावर फोडू शकत नाही. जो कोणी पराभूत उमेदवार असतो त्यांनी दुसरीकडे बोट दाखवण्यापेक्षा आपलं आत्मपरीक्षण करणं याच्यातच मला वाटतं गोडवा असतो. ठीक आहे. एकच साहेब, एक मिनिट वेळ आहे अजून.